प्रयत्न अंदाज या ठिकाणी ऐकता आला नाहीये. इथे खराब क्षेत्ररक्षणचा आपण पाहतो नुकसान भोगावं लागेल, कारण जीवदान दिलंय तो योगेश कांबेरेला. येस, रुपेश दादा मुंडे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकार, 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. वेल, दोन्ही टीमसाठी या शुभेच्छा जरूर येत आहेत. जर मधला स्टंप उखडावला तर आपण पाहतोय जीवनजी चिंचवले MJ नेटवर्क इंटरनेट सेवा याच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक असेल नितीनसाठी. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा एसटीच्या पाठीमागे गडबड झाली का? थोडीशी गडबड घोटाळा जरूर झाला. ज्या उत्साहाने पाहिलं गेलं दोन्ही पंचांनी मात हलवली, जरूर एसटीच्या पाठीमागे गडबड घोटाळा पुन्हा एकदा झालेला दिसला. आणि उत्कृष्ट कबड्डीपटू समीर आपण पाहतो यांच्याकडून पारितोषिक लागतो आहे. 3 स्टंप उखडले तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे पाहतो सरळ रेषेत चेंडू निघून गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिलं षटक पाहिलं गेलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती. जरूर 2 विकेट या ठिकाणी मिळू शकला असता. गोलंदाज चांगली कामगिरी होती गोलंदाजची, पण हरेश यांनी एक झेल ड्रॉप केला, त्यानंतर भरतने झेल ड्रॉप केला. या झेल ड्रॉप केल्यानंतर धावसंख्या किती उभी राहणार हे ऐकूया आणि पाहूया डीजेच्या. विकेट घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि समीर एक उत्कृष्ट कबड्डीपटू याचकडून 3 स्टंप उडवायचे आहेत. त्यानंतर आपण माहिती आहे 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे. आणि पैसे जमा द्या. तर आपण पाहायला गेला नो चेंडू. योगेश दादा विचार करत असेल एवढी मोठी बॅट आणावं लागेल ना, एक ताडाची झावली काढावी लागली असती, एवढा लांब चेंडू होता. खूप मोठा नो चेंडू आपण या ठिकाणी पाहायला गेलं. जुन्या जमान्यात दादा त्या ताडाच्या झावलीनेच खेळलेत क्रिकेट, म्हणून ताडाची झावली म्हणालो मी. तर खूप मोठा नो आपण या ठिकाणी पाहायला गेला. त्यानंतर असे फ्रीट गोलंदाज हरेश. इथे फ्रीटचा चेंडू पाहायला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, चेंडू उचलणार फेकणार, त्या दरम्यान दुहेरी धाव. फ्रीटचा चेंडूचा एवढा फायदा उचलता आला नाही. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. आज जर पाहिलं गेलं तर आमच्यासोबत बाला स्कोररच्या भूमिकेमध्ये एक चांगला खेळाडू आहे, जरूर या मैदानावरती खेळताना दिसेल. मला पाहिलं गेलं तर आज प्रत्येक सामना पॉवर प्लेचं षटक नेहमी सुरेखरित्या गोलंदाज हाताळताना दिसला. आणि हा तिसरा गोलंदाज असेल ज्यांनी 3 धावा खर्च केल्यात, ज्यांनी पॉवर प्लेच्या षटकात 3 धावा ह्या तिसऱ्यांदा आपण पाहतोय. हरेश मुंडे आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. भरत क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा वेवू रचना करत असताना 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची आहेत. इथे पाहतोय दांडी गोल. पहिला फलंदाज आला मार्गस्थ. योगेश कांबरे यांची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. झटका क्रमांक 1 ठोकडीचे.
अक्षय नांदेसाठी पारितोषिक आहे. जर त्यांनी झेल पकडला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल. राहुल तुझ्यासाठी नाही आहे, एम जे इंटरनेट सेवा जीवन यांच्याकडून तो पारितोषिक आहे. पहिला झटका, पहिला जर आपण पाहायला गेला, पहिला गडी करत होताना पाहिला गेला, पहिला फलंदाज मार्गस्थ येताना पाहिला गेला योगेश कांबेरे. 6 या आकड्यावरती आपण पाहिला गेला पहिला झटका होता. नवीन फलंदाज कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू. अनेक स्पर्धा जर आपण तमनाचं मैदान पाहिलं असेल, ज्या संघाने ज्या खेळाडूने करत हाहाकार माजवला होता, पहिल्या 2 सामन्यामध्ये काही ना करता असलेला तिसऱ्या सामन्यामध्ये चमत्कारी फलंदाजी करणारा अमोल मोडक. पहिला चेंडू उर्फी चेंडू आपण पाहतोय, गॅपमध्ये ढकललाय. हरीश त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. पहिला चेंडू खराब होता, खूप मोठा नो चेंडू फेकला होता, पण त्यामधून स्वतःला गोलंदाजाने सावरलं. अफलातून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे पाहतो आपण शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू ढकलला गेलाय. खूप शॉर्ट होता चेंडू, जागा मिळवली आणि चेंडू जातो सीमारेषा पार. 1 बाउन्स, चेंडू झालाय फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौका, ठोक दिजे. तो 2 चेंडू 2 विकेट. लाडू बाकासर ग्रुप दामोते याचकडून अमित विरले याचकडून पारितोषिक जरूर लागलं होतं, पण लाडू बकासूर ज्या पद्धतीने धावतो त्या पद्धतीने चेंडू धावला. सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला षटकाराने धावसंख्या आगेकूच केली. शेवटचा चेंडू असेल हरीशचा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. याचा भरपूर समाचार. डीप मिड विकेट पार करणारा हा चेंडू होता. अफलातून हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. यांच्या संकल्पनेतून आपण पाहिलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आपण संभाजी चौक जरूर पाहतो. छत्रपती संभाजी महाराज चौक पाहतोय. संकेत दादा नेहमीच कोरोना योद्धा म्हणून समजला जात आहे. अनेक गरीबांना नेहमी त्यांचं सहकार्य असतंय आणि त्याच्या नावाचं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. डीजे मास्टर त्याच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आपण या ठिकाणी पाहतोय. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचं जीवन चिंचोले आणि समीर सचिन पेरणे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असेल. कल्पेश आपण पाहतोय. सोनूला पाहतोय. वाडिश लॉंगॉन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज आहे.
सोनू या ठिकाणी कल्पेश आपण पाहतोय. सुरेख फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये गॅप शोधले. चेंडू जातो सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन होणार पार. 4 धाव्यांसाठी आला 1 बाउन्स. अमित विर्ले याचकडून पारितोषिक लागले. विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पारितोषिक लावतात धामोते संघाचे पाठीराखे, पण चौकार षटकार येतात ते वावलेली संघाकडून. इथे पाहतोय आपण चांगला चेंडू. इथे आपण पाहतोय आपण डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय कालवा टप्प्याचा चेंडू. शतरक्षक त्या ठिकाणी नितीन आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. 4 चेंडू झालेत. इथं पाहतो सुरेख फटका. इथे शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद होतो. अमोलला माघारी परतावं लागेल. मग तो पुन्हा गडी येतो माघारी. झट या आकड्यावरती पहिल्या षटकात सुरुवात झाली होती 3 या आकड्याने. उर्वरित 2 षटकामध्ये आपण 32 धावा पाहायला गेले. म्हणजे प्रति 16च्या सरासरीने या धावा आपण पाहतो खर्च करताना दिसला हरीश. आणि त्यानंतर आपण पाहतोय कल्पेश जाधव. शेवटचं षटक स्लॉगवर हरीश आपण पाहतोय. हरीश दलवी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. प्रवीणजी खडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतोय. हरीश दलवे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला गोलंदाज आहे. आपण KPL मध्ये पण या गोलंदाजाला गोलंदाजी करताना आपण पाहिलं गेलंय. नेरळ परिसर लीगमध्येही हा गोलंदाज हमेशा चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. आज पाहिलं गेलं दामोदर संघाकडून खेळत असताना शेवटच्या स्लॉगवर इथे पाहतोय सरळ रेषेत चेंडू भिरकावला सीमारेषा पार. रोशनच्या बॅटमधून येतोय आणखी एक धमाका. का स्वागत. आपण झेल सोडली होती. आपण ज्याला जीवदान दिलं होतं त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय धमाका. आतापर्यंत 30 षटकार आपण पाहतो त्या बॅटमधून जरूर पाहिले गेले. आपण 11 चेंडू 25 धावांची अफलातून इनिंग साकारत असताना रोशन मोडक आपण पाहतोय. इथे राऊंड विकेट आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे इनसाइड एज राहुल या ठिकाणी चकला गेला. इथे 4 धावा. थोडस आपण पाहायला गेलं भरत या ठिकाणी थोडा फसला गेला. एसटीच्या पाठीमागे शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक तोही त्या ठिकाणी राहुल फसला गेला आणि चेंडू जमीन रंगलात आपण पाहतो सीमारेषा पार झाला. रस फिरती 4. इथे आला चौकार. तर मार्केवाडी आणि आई एकविरा बीड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. लगेच नामदेव मार्के आणि मंगेश दादा शेलके या पण व्यासपीठावरती. इथे पाहतोय नामदेव मार्के दमदार माणसाचं नाव घेतलं आणि मैदानात रोशन मोडकच्या बॅटमधून एक दमदार फटका आला 6 धावेसाठी. +1 जोरदार त्याला उन्हाळ्या वावलोली संघ 51 धावा स्कोर कार्ड वरती लागला. म्हणजे अर्धशतक आपण या ठिकाणी पाहतोय. 51 धावा आपण पाहतोय. 13 चेंडू 35 या आकड्यावरती अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू गॅप भेटले सिंगल या ठिकाणी पाहतोय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय फलंदाज धावबाद होतोय. प्रशांत मोडकला माघारी परतावा लागेल. झटका क्रमांक 3 या ठिकाणी दिला तो ओवलोली संघाला. इथे पाहतोय लंगा झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार आणि चेंडू मार षटकार आणि चेंडू मार षटकार दे धडाका. ते आता परत पाहिले गेले आपण 3 षटकार 1 चौकार पाहिला गेला. अफलातून कामगिरी आपण पाहिली गेली. गोलंदाज या ठिकाणी तयार.
कट केला चेंडूला, गॅप मधून चेंडू, ज्या पद्धतीने चेंडू टाका दिशा देण्याचं काम फक्त रोशन या ठिकाणी करतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार या ठिकाणी अर्जित झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 62 या आकड्यावरती. 63 धावांची गरज असेल ती विजयासाठी या स्पर्धेचा हाय स्कोर आपण पाहतोय. 46 या आकड्यावरती नॉट आउट पारी आपण पाहतोय. या आपण पाहतोय मार्केवाडी आणि बीड दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. बासष्ट धावा स्कोर कार्ड वरती, 63 धावांची गरज. मार्केवाडी आणि बीड या ठिकाणी आपण पाहतोय टॉस साठी यायचे. शाबू हेमंत गुराव एक डावखुरा त्याचा अफलातून गोलंदाज आपण पाहतोय. आज व्यासपीठावरती विराजमान आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये गाजवलेत त्यांनी, अनेक वर्ष क्रिकेट. आता पाहतो काहीसा काळ झाला क्रिकेट पासून दूर आहेत. नवीन नवीन खेळाडू तयार झाले, ते अग्रेसर झाले. त्यानंतर हेमंत गुराव आम्ही पाहायला गेलं एक अफलातून गोलंदाज, एक डाकुराताच अफलातून फलंदाज आम्ही पाहिलं गेलं. एक अष्टपैलू आणि दैवलीचा एक वाघासारखा कामगिरी करणारा खेळाडू आपण पाहायला गेलं. पहिले वाघ होता, आता बकासूर. ओके, धन्यवाद. तर जाऊया आपण सेकंड इनिंगला. संदीप बोराडे सर आपण पाहतोय, योगेश ढोले सर जॉईंट होतील कॉम्बॉक्स मध्ये आणि जरूर त्यांचं मनापासून अधिक स्वागत. कारण थोडंसं आपण पाहिलं गेलं मॅच या ठिकाणी पाहतोय. मार्केवाडी संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. बीड संघ कॅप्टन, बीड संघाचा कर्णधार या पण टॉस साठी लगेच. चला बॅट्समॅन, आपण फिल्डिंगलाच रेस्ट्रिक्शन लावतो, नियम लावतो. फलंदाजांना पण ते नियम लागले पाहिजेत. प्रसिद्ध ढोलकी वादक किरणजी कांबेरे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश शेलके आपणास विनंती केली जाते या पण व्यासपीठावरती. या बीड संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. अशोक कांबेरे दादा यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करायचे. संघाचा आणि जरूर आपण पाहतो दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर ही सलगची आपण पाहतोय जीवन साठी पारितोषिक घालला जरूर जरूर केला गेला आणि त्याच्यानंतर हा बॉल डॉटची सांगत आहे. संयम फार आहे खरं म्हणायला गेलं तर. धनराज कांबेरेंना चांगलं माहिती आहे की सध्या मैदानात करायचं काय आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तीच रणनीती, परंतु हा बॉल जाईल आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी पंचांनी घेरलं की हा बॉल चुकीच्या दिशेने फेकला जातोय. वाईटच्या माराने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. धनराज दादा कांबेरे यांचं बॅक टू बॅक 3 विकेट साठी 1000 रुपयांचं माफी असावी. बजरंग दादा कांबेरे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेट साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आणि अंकुशजी कांबेरे यांच्याकडून सुद्धा बॅक टू बॅक 3 विकेट साठी 1000 रुपये आणि रुपेशजी मुंडे यांच्याकडून बॅक टू बॅक 2 विकेट साठी 1000 रुपये. बरीचशी पारितोषिक लागले गेलेत. आता विकेट कमवायचे आहेत, त्या मात्र टीम वावलोलीला. अगदी आपण पाहतोय ना आज सामना संघर्षमय जरूर पाहायला मिळतोय. एकीकडे कानमंत्र, त्याच्यानंतर बॅट बदलणं, बऱ्याच काही गोष्टी मैदानात आहेत.
परंतु इथे आता दामोदर टीमच्या हार्ड हिटरची गरज आहे, कारण आतापर्यंत स्पर्धेतला हायेस्ट धावसंख्येचा उच्चांक गाठला आहे तो टीम वावलोलीने. यस रुपये हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेरच्या बाजूने वळण घेतलं, स्विंग अँड मिस केलं फलंदाजाला, डॉट बॉल आला. खऱ्या अर्थाने या कामासाठी हा गोलंदाज वापरला जातो वावलोली टीम कडनं, आणि त्याची गोलंदाजी आपण सातत्यानं पाहतो. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे, परंतु मिश्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्यानं पाहतो. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. हा वेगवान होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी दूरवर होते, त्यांना बीट करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. त्रेसष्टचा पाठलाग करायचा आहे, आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. तशी सुरुवात आता मात्र कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, परंतु शेवटच्या क्षणी पाहतोय इथे झेल मात्र ड्रॉप झालाय. तोपर्यंत पाहताय 2 धावा इथून कंप्लीट झालात. पद्माकरजी कोलंबे आणि संघमालक बलिरामजी मुंडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मी विनंती करेल पद्माकरजी कोलंबे आणि बलिराम दादा मुंडे यांना की आपण मंचावरती या. अगदी वावलोली टीमला आज पुरस्कृत केलंय त्यांनी. अख्खं वावलोली गाव आज या ठिकाणी उपस्थित झालंय. खरं म्हणायला गेलं तर वावलेकर तुमचं मनस्वी स्वागत. फार मोठा चेस होता खऱ्या अर्थानं खेळाडूसाठी. मिड विकेट पासून अगदी स्क्वेअर लेग पर्यंत खऱ्या अर्थानं धाव ठोकली होती. झेल जरूर ड्रॉप झाला. हा फटका देखील हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु बनेल दर्शक, येतोय कल्पेशच्या बॅट मधून हा धमाका षटकार. षटक क्रमांक पहिल्या इथून समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती. चला वावलोली टीम, आपल्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. 4 षटके आपल्याला संपवायची आहेत. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये आपल्याला समाप्त करायची आहेत, अन्यथा आपला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील नोंद असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धाव फलकावरती. जिथे आपण पाहतोय कल्पेशचा झेल सुटला, त्यानंतर मात्र एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. अगदी जखमेवरती मीठ देखील चोळण्यात आलाय. जशी सुरुवात खऱ्या अर्थानं 63 धावांचा पाठलाग करायचा आणि तशी सुरुवात हवी आहे टीम धामोतेला, ती सुरुवात खऱ्या अर्थानं कल्पेशच्या माध्यमातून आपल्या टीम साठी पाहायला मिळतीये. चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीम साठी देत असताना कल्पेश याने जर का अर्धशतक झलकावलं तर धर्मा दलवी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि तशा खऱ्या अर्थाने इनिंगची आता गरज आहे, कारण की 63 धावांचं आव्हान आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय रोशन मोडकच्या बॅटमधून 46 धावांची खऱ्या अर्थानं जी इनिंग, स्फोटक इनिंग खऱ्या अर्थानं साकारली गेली होती. हा चौकार आलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18.
खऱ्या अर्थानं मिळवून दिला होता बॅटिंग करत असताना रोशन मोडकनं. आणि आता मात्र तसा स्टार्ट हवाय दामोते टीमला देखील या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. चांगली बॅटिंग खऱ्या अर्थानं मैदानामध्ये साकारावी लागेल, तसे प्रयत्न मैदानामध्ये करावे लागतील. सलामीला गेलेली ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते. नितीन आणि कल्पेशने आक्रमक जरूर केला, परंतु तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. हा फटका अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कल्पेश. चांगली फिल्डिंग. एकच जाव येईल, 21 जावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 13 चेंडू, अजूनही 42 धाब्यांची गरज आहे. जोरकास फटका खेचायचा होता. बॅटीच्या आतल्या बाजूला चेंडू स्पर्श झालाय, पाठीमागच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर का झाली असती ना तर चित्र आपल्याला निश्चितच वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. एक सिंगल डाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचती ती 22 वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली आहे 22. अर्थातच आपण पाहतोय या ठिकाणी या लाईटच्या माध्यमातून जी जनरेटर सेवा पुरवली गेली, अर्थातच प्रणय जनरेटर सर्व्हिस वावलोले, अर्थातच त्याचे प्रोप्रायटर आहेत बजरंगदा कांबेरे. आणि खरोखर एक चांगली सर्व्हिस कर्जत तालुक्यात देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. मनस्वी दादा आपलं स्वागत. आणि त्यानंतर अर्थातच या ठिकाणी प्रणय जनरेटरची सेवा एक उत्तुंग साथ या स्पर्धांमार्फत दिली गेली आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊया. आपण पाहताय 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. 22 जावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज आहे. इथून 12 चेंडू 41 धाब्यांची गरज. कल्पेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक घेऊन सातत्यानं पाहत आलो आपण वावलोली टीम कडनं तिसऱ्या षटकाची जबाबदारी. 45 नंबरची जर्सी परिधान केलेला कल्पेश डावखुऱ्याचा हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, शरीरापासून दूरवरचा. आणि हिथून जर पाहायला गेलं तर अगदी व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. खऱ्या अर्थानं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांकडून एक अँगल क्रिएट होतो आणि ज्यावेळी चेंडू डिलिव्हर्ड होतो ना त्यावेळी अगदी पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतो. तसाच चेंडू आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून, ज्यानं पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. 11 चेंडू आणि आता बनवायचे आहेत त्या 41 धावा. हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आमदार चषक 2024 मध्ये. चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना. आमदार चषक आमदार साहेबांच्या नावानं खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी या बामच्या मला या मैदानावरती भरवण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आमचे स्वप्नीलजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. आणि इथे मात्र आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज नितीनला मात्र परतावं लागतंय. पहिला हादरा मिळतोय दामोते टीमला. फलंदाज बाद होतोय नितीन. आणखीन एक चांगला चेंडू. तर आमचे सन्माननीय बजरंगजी कांबेरे साहेबांकडून संदीपजी बोराडे सरांसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या समालोचकासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. धन्यवाद साहेब. असंच प्रेम तुमचं खऱ्या अर्थानं असू द्या. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ऑल ओव्हर फुलटॉस होता समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये हा फटका. धनराज आहे त्या ठिकाणी. एकच जाव. चांगली फिल्डिंग.
एक धाव आली आहे आणि धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 24 वरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या होत्या धनराजनं 14, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अमोलनं 8 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, तो देखील इथे मात्र अयशस्वी ठरतोय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून देखील आपल्याला साकारताना पाहायला मिळते. त्याच्यावरती जे तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे, नेहमी आपण पाहत येतो की चौथं षटक हे निर्णायक असतं, परंतु चौथ्या षटकाच्या अगोदरचं जे षटक आहे ना ते फार निर्णायक असतं या क्रिकेट खेळामध्ये. आणि तिथे आपण पाहतोय चांगली कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आणखीन एक बाद होतोय. अगदी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथून माघारी फिरतोय गणेश. दामोती टीमला 63 धावांचं भलमोठं आव्हान होतं. ते आव्हान खऱ्या अर्थानं पार पाडत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये खूप गरजेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा आल्या नाही आणि तिथून मात्र बाकफूटवरती ठकललं गेलं. आणि तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी कल्पेशची राहिली आणि अगदी या मॅच मध्ये आपली पकड मात्र मजबूत निर्माण केली आहे. चला वावलेली टीम हॅलो हा फटका देखील अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने धाव संख्या जाऊन पोहोचती आहे 27 वरती. शेवटचं षटक आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय. आमच्या या बावलुली टीमचे पुरस्कर्ते पद्माकरजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर त्यांच्या समयमध्ये किरणजी मुंडे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि ध्रुवी सतीश पेरणेकर यांच्याकडून जयदास मुंडे बॅक टू बॅक 2 षटकार जर टोकले 500 रुपये तुम्हाला दिले जातील. येस इट इज वाईड कॉल. अंपायर डिसिजन. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती जरूर लागला गेलाय. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचा होता 63 धावांचा. सुरुवात तशी झाली होती, परंतु अगदी पाहतोय आपण त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं गोलंदाजानं. अमोलनं मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं आणि तो मोमेंटम मात्र शेवटपर्यंत टिकवून ठेवला. आता आपण पाहताय ना की वावलुली टीमच्या अगदी कल्पेश असेल आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय नयन
हॅलो 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 चेक. राहुल गेलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. ऑन साइडला हा फटका सजवला आणि झेल इथून ड्रॉप झाला. आणि आपण पाहताय ना की या मॅच मध्ये वावलोली संघ हा विजय झाला. आपण खऱ्या अर्थानं विजयी संघाचं कौतुक करूया, तसेच पराभूत संघाचे देखील आभार व्यक्त करूया. त्यांचा देखील फार चांगला खेळ आपल्याला या आमदार चषक 2024 मध्ये पाहायला मिळाला. चांगला खेळ खऱ्या अर्थानं त्यांनी देखील केलाय. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन, ज्यानं 16 चेंडू आणि 46 धावांची विस्फोटक इनिंग साकारली, तो रोशन मोडक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या रोशन आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच असेल बीड आणि त्यांच्या विपक्षामध्ये, आई एकविरा बीड आणि त्यांच्या विपक्षामध्ये